स्मोकी माउंटन्स प्रसिद्ध आहे ब्लॅक बेअर म्हणजे अस्वलांसाठी आणि आम्ही ठरवलं होतं की या ट्रिपमध्ये एक तरी ब्लॅक बेअर बघायचाच आणि ते बघण्यासाठीच आम्ही एका विशेष ठिकाणी जाणार होतो. नमस्कार, हा आहे आमच्या ग्रुप ट्रिपचा डे 3. आम्ही सकाळी सकाळी उठलो, तयार झालो आणि पोहोचलो केड्स कोव्ह सिनिक लूपला. 11 मैलचा हा सिनिक लूप आहे. वन वे आहे, म्हणजे तुम्ही एका बाजूने एंट्री करता आणि दुसऱ्याच बाजूने बाहेर पडता. मध्ये कुठेही तुम्हाला युटर्न घेण्याचा चान्स नाही आहे. हा एक सिनिक लूप आहे जो खूपच सुंदर वाटला मला. पण या अख्ख्या 11 मैलच्या रस्त्यामध्ये आम्हाला बरेच वेगवेगळे प्राणी दिसले, पण एकही बेअर दिसला नाही. शेवटी काय, आमचं नशीब. ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आम्ही पोहोचलो गॅटलिनबर्ग सिटीमध्ये. गॅटलिनबर्ग इज अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल हॅपनिंग सिटी. इथे खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत करण्यासाठी, पण त्यातल्या त्यात जी प्रसिद्ध ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे स्काय पार्क. स्काय पार्कमध्ये ना एक गंडोला राईड आहे. या गंडोला राईडचं तिकीट अराउंड $35 ते $40 पडू शकतं. तुम्ही कुठल्या दिवशी कुठून ते तिकीट बुक करत आहात त्यावरती पैसे थोडेफार कमी जास्त होतात. वीकेंडला तिकीट थोडं महाग आहे, वीकडेमध्ये थोडं स्वस्त मिळतं. ही गंडोला राईड तुम्हाला घेऊन जाते एका माउंटनवरती पोहोचल्यानंतर तिथे एक त्यांनी स्काय ब्रिज बनवलेला आहे. एक छोटंसं गार्डन आहे, असाच चेअर्स वगैरे ठेवलेल्या आहेत जिथून तुम्ही मस्त माउंटनचा व्ह्यू घेऊ शकता, गॅटलिनबर्ग सिटीचा व्ह्यू घेऊ शकता. खूप सुंदर, खूप शांत अशी जागा आहे. बाय द वे, हा जो ब्रिज होता ना, हा फार काही मला विशेष वाटला नाही. ॲक्च्युली मी आत्ताच कॅनडाला गेलो होतो, तिथे याची स्काय ब्रिज ॲक्टिव्हिटी आम्ही केली होती. तो जास्त थ्रिलिंग वाटला होता आम्हाला एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स ओके होता. द ओनली एक्साइटिंग थिंग अबाउट दिस ब्रिज इज त्यांनी मध्यभागी ना काचेचा पॅच बनवला आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर काचावरती चालता. खाली दरी आहे, बट इट वॉज ओके. नथिंग एक्साइटिंग. हा ब्रिज क्रॉस करून ज्यावेळेस तुम्ही पलीकडे जाता त्यावेळेस तिथे रेस्टॉरंट आहे, कॅफे आहे, तुम्हाला वेगवेगळे फूड ऑप्शन्स मिळून जातील, खायला प्यायला मिळून जाईल. आम्ही पण तिथे गेलो, थोडंफार टाईमपास केला. सगळेजण मस्त रॉकिंग चेअरवरती बसले होते, माउंटन व्ह्यूज एन्जॉय करत होते. ॲक्च्युली वरती गेल्यानंतर ना काही वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत, जसं की ट्रेल आहे, एक छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे, स्काय पार्क्स असे वर्ड लिहिलेले आहे जिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकता. फोटो बूथ टाईप आहे ते. आणि ते सगळं आम्ही केलं आणि ती सेम गंडोला राईड घेऊन आम्ही खाली आलो. जर तुम्ही गॅटलिनबर्ग सिटीमध्ये जाणार असाल तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. Whoa, good job.